गणपती बाप्पा मोरया. मंगलमय अशा गणेश उत्सवाची पायाभरणी केली ती 1970-71 मध्ये फिलाडेल्फियामध्ये आलेल्या मराठी बांधवांनी. 2005 साली फिलाडेल्फियामध्ये मराठी मंडळ आणि भारतीय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवल या नावाने आणि अमेरिकेतील पहिल्या आणि जवळजवळ 12-15 सामाजिक संस्थांचा सहभाग असलेल्या 10 दिवसाच्या सर्वार्थाने सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना श्री मुकुंद कुटे आणि श्री नंद तोडी यांनी केली. भारताबाहेरील सर्वांगसुंदर गणेश उत्सव म्हणून 2016 साली प्रभादेवीच्या सिद्धिविनायक ट्रस्टने बहुमानाचा व्यास पुरस्कार देऊन गौरवलेल्या या उत्सवाचे हे 21वे वर्ष. गणेश हवनाने पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. उत्सव मूर्ती पालखीतून यज्ञस्थळी आणून वैदिक आवाहन करून आणि मोदकांची पूर्णाहुती देऊन मंदिरात स्थापन केली गेली. पालखी मिरवणूक मंदिर परिक्रमा पूर्ण करते ती मोठ्या दिमाखात अमेरिकेतील पहिल्या विघ्नहर्ता ढोलताशा पथकाच्या गजरात. त्याला साथ होती झांज आणि लेझिम पथकाची आणि शाळकरी मुलामुलींच्या स्वागत नृत्याची. पालखीच्या पुढे मागे नाचत होते छत्र, राजदंड, मूषकध्वज, अब्दागिरी घेतलेले भक्त. प्रत्येक दिवशी महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गणरायाच्या चरणी पहिले संगीत पुष्प वाहिले दिल्लीचे प्रसिद्ध शहनाई वादक पंडित लोकेश आनंद यांनी, तर जुगलबंदीला होते वॉशिंग्टन DC येथील विद्वान कमल किरण विंजामुरी. त्यांना तबला, घट, मृदुंग यावर अनुक्रमे साथ दिली मल्हार गोस्वामी, सौम्य नारायण आणि सीताराम यांनी. दर दिवशी कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समितीचे कौतुक केले गेले. दुसरा दिवस होता सजावट समितीचा. ह्या समितीने केलेल्या सजावटीने यावर्षीच्या गणेश उत्सवाला अजूनच सुंदर बनवले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गणरायाच्या चरणी दुसरे पुष्प अर्पण केले डॉक्टर पूजा गोस्वामी यांनी आपल्या गझल कार्यक्रमाने. त्यांना तबला आणि पेटी म्हणजेच हार्मोनियमवर साथ केली नितीन मित्ता आणि पंडित केदार नाफडे यांनी. प्रसिद्ध गायिका विदुषी बेगम अख्तर यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रमाने सर्वांचे मन मोहून घेतले. तिसऱ्या दिवशी फायनान्स समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक झाले. उत्सवाच्या 10-12 दिवसात 3 ते 4 लाख डॉलर्सची वर्गणी प्राप्त होते. ती वर्गणी स्वीकारणे आणि स्मरणिका अर्पण करणे यासाठी तयार केलेले हे फ्रंट डेस्क. गणेशाचरणी तिसरे पुष्प अर्पण केले ते राम रमेती या रामायणातील अनेक प्रसंगावर आधारित कथ्थक नृत्यविष्काराने. सादरकर्त्या होत्या दिल्लीच्या पद्मश्री प्रसिद्ध कथ्थक गुरु शोभना नारायण आणि त्यांच्या शिष्या अनुपमा आणि रेवा श्रीवास्तव. चौथा दिवस म्हणजे शुक्रवार, म्हणजे प्रचंड गर्दीचा दिवस. ह्या दिवशी जवळजवळ 1500 भाविकांनी आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. हा दिवस होता ढोल ताशा पथक कार्यकर्त्यांच्या कौतुकाचा. गणेशाचरणी चौथे पुष्प अर्पण केले व्हर्जिनियाच्या ख्यातनाम गायिका स्वाती कानेटकर यांच्या पंचम स्वर या बॉलिवूड ऑर्केस्ट्राने. उपस्थित भाविकांच्या उत्स्फूर्त नृत्याने या कार्यक्रमाला पसंतीची पोचपावती दिली. पाचवा दिवस शनिवारचा भरगच्च धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा उत्सवी दिवस. 51 जलाशय भरून ठेवलेले कनोज येथील अत्तरे आणि अष्टगंध मिश्रित जलाने सर्वप्रथम गणेश, रिद्धी आणि सिद्धी यांचा जलाभिषेक सुरू झाला आणि नंतर यथासांग षोडशोपचार पूजा आणि आरती पार पडली. दुपारी हिंदू मीट ग्रीट अँड मॅच असा विवाहोत्सुक तरुणांचा मेळा घेतला गेला. त्याचवेळी मोकळ्या मैदानात आनंद मेळा आयोजित केला होता. विविध वस्तू, कपडे, दागिने विकणारे लहान मोठे उद्योजक आपले स्टॉल्स सजवत होते. दरवर्षीप्रमाणे सर्वांचे आकर्षण असणारी आणि प्रसिद्ध अशी गणरंग नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षक तिथल्या तिथे मत नोंदवतात आणि जज आणि प्रेक्षक यांच्या गुणांची बेरीज करून विजेता घोषित होतो. दुपारी न्यू जर्सी येथील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा कलामंच यांचा बॉलिवूड गाण्याचा रागरंग हा बहारदार कार्यक्रम होता. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टीशी संबंधित मेयर, स्कूल बोर्डाचे अधिकारी, राज्याच्या स्टेट हाऊसमधील प्रतिनिधी यांच्याशी भारतीयांचे प्रश्न, सरकारी सवलतीच्या योजना यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सायंकाळी अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे आगमन झाले आणि त्यांची विधिवत पूजा करण्यात आली.
पाचवे पुष्प अर्पण केले ते जगप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित सपन चौधरी यांनी. त्यांना सारंगीवर साथ केली न्यूयॉर्कच्या रोहन मिश्रा यांनी. सहाव्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 9 वाजता गणेशाचा विवाह मंगलवाद्ये, विवाहगीते, मराठी मंगलाष्टके यासह विधिवत संपन्न झाला. 3 दिवस चालणाऱ्या आनंद मेळाव्यातील आजचा दुसरा दिवस. ह्या दिवसाचं आकर्षण म्हणजे 3 राज्यातील निमंत्रित नृत्यशाळेतील गुरूंचा सत्कार करून त्यांच्या शिष्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा मुद्रा डान्स फेस्टिवल. रात्री गणरायाच्या चरणी 6वे पुष्प अर्पण केले संजीव आणि आर्मिन रामभद्रन यांनी मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्राने. सातव्या दिवशी सोमवारी सकाळी मंदिरात पंचक्रोशीतील इस्कॉन, साई ग्रुप, फिलाडेल्फिया, शीख सोसायटी अशा विविध भजन ग्रुपचा भजन सरिता हा आध्यात्मिक कार्यक्रम सुरू झाला. हा आनंद मेळाव्याचा शेवटचा म्हणजे तिसरा दिवस. न्यूयॉर्कच्या अभिजित पपांजेगावकर आणि श्वेता रानडे यांनी बॉलिवूड बॅश ह्या जुन्या नव्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्रा सादर केला आणि त्यानंतर भारतातील गुजराती लोकसंगीत गायक हरिओम गढवी यांचा डायरो हा कार्यक्रम झाला. गणेशाचरणी 7वे पुष्प अर्पण केले ते रामरतन धनपायू या कथ्थक नृत्याविष्कारावर आधारित नृत्य नाटिकेने. 2 तास सर्वांना खिळवून ठेवणारे हे नृत्य सादर केले मुंबई येथील प्रख्यात कथ्थक गुरु श्री सोनिया परचुरे आणि त्यांच्या शिष्यांनी. अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेच्या स्पोर्ट्स चाइल्ड या सेवाभावी प्रकल्पासाठी निधी उभा करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे उत्सवाने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची 20 वर्षांची परंपरा अबाधित राखली. And she's for last 20 years, and but she's Shurpanakha. And guess what? Shurpanakha and Ravan were sister and brother, and these two are also real sister and brother. So a great team they make. And I'm Sonia Parchure. 8वा दिवस मंगळवार. शाक अलंकार चढवलेल्या गणेशाचरणी 8वे संगीत पुष्प अर्पण केले ते प्रसिद्ध कर्नाटकी गायक CS संजीव यांनी. त्यांना मृदुंगावर NS कल्याणसुंदरम आणि वायलिनवर VV रवी यांनी साथ केली. श्रुती म्हणून कार्यरत असलेल्या कर्नाटकी संगीत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी 9व्या दिवशी कर्पूर अलंकारित गणेशाच्या चरणी 9वे पुष्प अर्पण केले प्रसिद्ध पतियाळा घराण्याचे गायक आणि पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य श्री ब्रजेश्वर मुखर्जी यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाने. त्यांना तबल्यावर गौरीशंकर आणि हार्मोनियमवर पंडित केदार नाफडे यांनी साथ केली. सिंदूर अलंकारित गणेशाच्या चरणी 10वे दिवशी म्हणजे गुरुवारी 10वे संगीत पुष्प अर्पण केले ते प्रसिद्ध जयपूर अत्रोली घराण्याचे गायक श्री सौरभ काडगावकर यांनी बहारदार अशा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने. त्यांना तबल्यावर पंडित भरत कामत तर हार्मोनियमवर अमेय बिच्चू यांनी साथ केली. 11वा दिवस म्हणजे शुक्रवार. उत्सवाचा सांगता कार्यक्रम 2 भागात साजरा झाला. पहिल्या भागात किराणा घराण्याचे गायक पंडित अविराज तायडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची हिंदी मराठी भजने गाऊन रंगवला, तर दुसऱ्या भागात पारंपरिक पद्धतीने झालेल्या गणेश पुराणावरील कीर्तनाने पार पडला. हे कीर्तन प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगवले की भाविक अगदी तल्लीन होऊन डोलू लागले. बारावा शनिवारचा दिवस म्हणजे उत्सवाचा शेवटचा विसर्जनाचा दिवस. गणरायाला निरोप द्यायला पावसाने सुद्धा थोडी हजेरी लावली. पावसाचा अंदाज असल्याने लवकरच उत्तरपूजा करून पुनरागमनायच अशी बाप्पाकडे विनंती करून ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली. पहिल्या दिवसासारखेच शाळकरी मुलामुलींची नृत्य
आणि आरती करून बाप्पाकडे पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करून निरोप देताना सर्वच भाविकांचे डोळे पाणावले होते. आबालवृद्धांचे आनंदाश्रू आणि तरुण पिढीचा उत्साही सहभाग बघून असे वाटते याचसाठी केला होता अट्टाहास.